नमस्कार. आजच्या वेळेत बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 6 2.3 मधलं प्रश्न क्रमांक 6वा. काय दिलं आहे? सोपे रूप द्या. या करणी संख्या आहे, यांना तुम्हाला सोपे रूप द्यायचं आहे. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 2 गणितं बघायचे आहेत, पहिलं आणि दुसरं, आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तिसरं आणि चौथं गणित बघायचं आहे. ओके. तर आधी आपण पहिलं गणित बघूया. पहिल्या गणिताला सोपं रूप कसं देता येईल. या करणी संख्या आहे, सोपं रूप एकदम सोपं आहे. आता कसं देणार आहे ना सोपं रूप? ह्या दोघांमधली कॉमन संख्या कुठली दिसते आपल्याला? 5 तर हे काय नसणार आहे. वर्गमूळ 3 इकडे पण आहे, वर्गमूळ 3 इकडे पण आहे. ओके. त्यामुळे वर्गमूळ 3 आपण कॉमन काढूया. ओके. हे बघा इकडे लिहिलं वर्गमूळ 3, हे कंसामध्ये लिहिलं. आता वर्गमूळ 3 कॉमन याच्यामधून काढल्यानंतर शिल्लक किती राहिलं आहे? 5. त्याच्यानंतर इकडे काय शिल्लक राहिलं आहे? मध्ये अधिक चिन्ह आहे, आणि इकडे काय शिल्लक राहिलं आहे? 8. ओके. ह्याला आपण दुसरा कंस देऊया. आता ह्याला कंस काढला तरी पण चालतो, म्हणजे असं लिहिलं तरी पण चालतं. 5 अधिक 8 हे कंसामध्ये, आणि वर्गमूळ 3. ओके. हे बाहेर लिहिलं आपण, म्हणजे आपल्याला कसं लक्षात येईल. आता 5 गुणिले वर्गमूळ 3 किती? 5 वर्गमूळ 3 अधिक 8 गुणिले वर्गमूळ 3 8 वर्गमूळ 3. ओके. आता या दोघांची बेरीज करायची आहे. 8 अधिक 5 किती होतात? 13 वर्गमूळ 3 झालं. हेच उत्तर आहे, हेच सोपं रूप आहे या करणीचं. ओके. आता दुसरा प्रश्न सोडूया. 9 वर्गमूळ 5 वजा 4 वर्गमूळ 5 अधिक, हे बघा हे थोडं कठीण दिलं त्यांनी. इथे 125 दिलं आहे, इथे वर्गमूळ 5 दिलं असतं तर आपण तिन्ही कॉमन काढले असते. ओके. पण तसं त्यांनी दिलं नाही आहे, 125 दिलं आहे. तर ते 125ची अशी फोड करायची की त्याच्यामध्ये आपल्याला वर्गमूळ 5 हे आलं पाहिजे, म्हणजे 25 गुणिले 5. 25 5 125 होतं ना, त्याची फोड आपण करू शकतो. ओके. तर सुरुवातीला आपण ह्या दोन संख्येचा विचार करूया. ह्या दोघांमध्ये कॉमन काय? वर्गमूळ 5 आहे, म्हणजे ह्याच्यासारखं आपल्याला करायचं आहे. ओके. तर 9 आपल्याला सेपरेट कंसामध्ये लिहायचं आहे. 9 वजा 4 एका कंसामध्ये लिहिलं आहे, आणि कॉमन काय काढलं आहे? वर्गमूळ 5 कॉमन काढलं आहे. आता हे बघा वर्गमूळ 5 गुणिले 9 किती? 9 वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 5 गुणिले 4 वर्गमूळ 5. ओके. तसं आपण खाली इथे कॉमन काढलं आहे. अधिक जसं तसं लिहूया, हे आपण नंतर काढूया. ओके. नंतर तुमची जम्बलिंग होईल. आता 9मधून 4 गेले किती राहिले? 5 वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 125. आता काय करायचं आपल्याला? हे उत्तर तर आलेलं आहे. आता ह्याची आपण अशी फोड करायची की ती वर्गमूळ 5 आली पाहिजे, म्हणजे आपल्याला कॉमन काढता येईल इकडे. ओके. मगाशीच तुम्हाला सांगितलं कोणती ती फोड? 25 गुणिले 5. ओके. 25 गुणिले 5 किती होतात? 125. आता काय करायचं आहे? 5 वर्गमूळ 5 अधिक 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ओके. म्हणजे 5 आपण बाहेर लिहू शकतो. वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाला. ओके. तर वर्गमूळ 5 शिल्लक राहिला. आता या दोघांमध्ये कॉमन करायचं आहे. काय करायचं आहे कॉमन? वर्गमूळ 5 कॉमन येणार आहे. 5 अधिक 5 हे कंसामध्ये, वर्गमूळ 5 काय आलं आहे? कॉमन आलं आहे. ओके. तर 5 अधिक 5 किती होतात? 10 वर्गमूळ 5 हे उत्तर आलं आहे ह्या करणीचं. ओके. म्हणजे सोपे रूप आलं. इथं काय केलं? पहिलं इकडे आपण कॉमन काढलं वर्गमूळ 5, त्याच्यानंतर हे सोडवलं, 5 वर्गमूळ 5 उत्तर आलं, आणि नंतर मग ह्याची अशी फोड केली की वर्गमूळ 5 त्याचं फोड आली पाहिजे, म्हणजे 25 गुणिले 5. 25चा वर्ग किती? 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. तो आपण बाहेर लिहिला 5, कारण वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाला म्हणून. ओके. 5 वर्गमूळ 5. आता या दोघांमध्ये कॉमन काय? वर्गमूळ 5 आहे, ते आपण सेपरेट लिहिलं ह्याच्यासारखं. आणि 5 अधिक 5 हे दोघांची बेरीज किती? 10 वर्गमूळ 5. हे काय आलं? आपलं फायनल उत्तर आलं आहे. ओके. अशा प्रकारे पहिली 2 गणितं झालेली आहेत. आता पुढची 2 गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.